प्रदोष व्रत ज्या वारी येते त्यानुसार त्याचे नाव आणि मिळणारे फळ हे वेगळे असते. एक आहे रवी प्रदोष, जो रविवारी येतो. दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य प्राप्त करण्यासाठी हा प्रदोष केला जातो. यामुळे जीवनात नाव आणि सन्मान मिळतो. 2. सोम प्रदोष, सर्व इच्छांच्या पूर्ततेसाठी आणि मनशांतीसाठी हा अत्यंत प्रभावी मानला गेला आहे. याला अतिफलदायी असं देखील म्हटलं जातं. भौम प्रदोष हा मंगळवारी येतो. कर्जमुक्तीसाठी आणि आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी मंगळवारी येणारा प्रदोष शुभ मानला जातो. बुध प्रदोष, ज्ञान, बुद्धी आणि शिक्षणात यश मिळवण्यासाठी हा प्रदोष केला जातो. या दिवशी व्रत केल्याने कामातील अडथळे देखील दूर होतात. गुरुप्रदोष, शत्रूंचा नाश, सौभाग्य आणि पितरांच्या आशीर्वादासाठी गुरुप्रदोष महत्त्वाचा आहे. शुक्र प्रदोष, सुख, सौभाग्य आणि वैवाहिक जीवनातील आनंदासाठी हा प्रदोष केला जातो. शनी प्रदोष, पुत्रप्राप्तीसाठी आणि नोकरी व्यवसायात प्रगती करण्यासाठी शनी प्रदोष श्रेष्ठ मानला गेला आहे. यापैकी सोम आणि शनी रोजी येणारा प्रदोष धार्मिकदृष्ट्या सर्वात जास्त महत्त्वाचा मानला गेला आहे. प्रदोष काळामध्ये आपण ओम नमः शिवाय हा जप देखील करू शकतो, जो माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि त्याची लिंक मी व्हिडिओमध्ये देत आहे. त्यामुळे प्रदोष काळामध्ये ओम नमः शिवायचा जप अवश्य करा.